या शुभ आणि श्रावणीच्या गोंधळामध्ये मी शिरीष घाणेकरला तर विसरूनच गेले. हा वैशाली बोल. हे अलकनंदा, तुला तो शिरीष घाणेकर हवाय की त्याला संपवू? तू शिरीष घाणेकरला संपवणार आहेस का? माझ्यासाठी चांगलंच आहे बाई. असं काय? मला वाटलंच होतं की मी शिरीष घाणेकरला मारलं ना तरी तुला इतका काय फरक नाही पडणार आहे. पण ठीक आहे, मी आता माझी डील त्या श्रावणी सोबत करते. तिला सुद्धा तो शिरीष घाणेकर हवायच, बरोबर ना? ए वैशाली, तू असं काही करणार नाहीयेस हा? मी काहीही करू शकते ग अलकनंदा, तू मला अजून ओळखलं नाहीयेस. ए बघ, काही गोष्टींचे निर्णय घ्यायला ना जरा वेळ लागतो. मला पटकन असं काही नाही सांगता येतं. निर्णय घ्यायला तुला आता वेळ नाहीये. जे पण आहे ते आत्ताच्या आत्ता सांग. हे बघ वैशाली, मला ना इथे टाइमपास करायचा नाहीये. आणि काय ग, तू मला परत कॉल का नाही केलास? अगं असं काय बोलतेस? तू मला फोन करून सांगणार होतीस ना तुझा पुढचा प्लॅन काय आहे ते. मला खोट्यात पाडू नकोस हा, नाहीतर आत्ताच्या आत्ता त्या शिरीष घाणेकरला मारून टाकेन. नाहीतर त्या श्रावणीला जाऊन भेटेन. सॉरी माझंच चुकलं बाई. मीच तुला फोन करणार होते. हे बघ वैशाली, तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. अट घालण्याच्या पोझिशनमध्ये नाही आहेस ग तू आता. वैशाली, मी तुला घरात एंट्री द्यायचं मान्य केलंय, तेव्हा तुला माझी एक अट मान्य करावीच लागेल. बरं, काय आहे तुझी अट? मला एकदा जरा शिरीष घाणेकरला बघायचंय. ते शक्य नाहीये. सध्या पोलीस माझ्या मागावर आहेत, म्हणून मी कोणाला भेटू नाही शकत आहे. अगं प्रत्यक्ष भेटायची बघायची गरज नाहीये. तू मला व्हिडिओ कॉलवर दाखव ना. सध्या माझी माणसं त्याची स्पंचिंग करतायत. ते झाल्यावर मी तुला कॉल करते. ठीक आहे, नक्की कर. पण या वैशालीवरती मी बिलकुल जास्त विश्वास ठेवू शकत नाही. मला सगळ्या बाजूनी सावध राहावं लागेल. छोटीशी चूक पण मागात पडू शकते. मॅडम, साहेबांनी तुम्हाला बोलवले. येते म्हणून सांग. तर विश्वंभरनी कशाला बोलवलं असेल? काय झालं ताई? त्या बाईची अशी अट आहे की तिला शिरीष घाणेकरला बघायचंय. अहो पण शिरीष घाणेकर तर पळून गेला ना. तेच तर कळत नाहीये. काय करू आता? तुमच्यापैकी एकाला आता शिरीष घाणेकर बनावा लागेल. तू बनायचंय शिरीष घाणेकर. ओळखलं? मी शिरीष घाणेकर. ओळखलंस मला? मी अलकनंदाच्या तावडीतून सुटून आलो. तिने खूप प्रयत्न केले मला पकडायचे, पण मी निसटलोय. आणि तुला माहितीये, तुझी मुलगी भेटली मला. हो, फार सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखी आणि संस्कारी. शिरीष घाणेकर. म्हणजे तुमची मोठी मुलगी किडनॅप झाली? वय साहेब. बसा. मला सांगा, कधी झालंय सगळं? थोड्या वेळापूर्वी त्याचा फोन आला होता आणि तो म्हणला का तुमची मुलगी किडनॅप केली म्हणून. आणि मुलगी घरातून कधीपासून गायब आहे? हो, लय झाला. म्हणजे सकाळी बाहेर गेली ना कामासाठी, ती घरात आलीच नाही परत.
किडनॅपर कडून काही पैशांसाठी फोन आला का? वय साहेब, आधी 50,000 मागितले आणि नंतर तर 1,00,000 रुपये मागितले. जे किडनॅपर आहे का चिंदी चोर आहे हा? हे शोधणं तुमचं काम आहे साहेब. माहिती आहे मला ते तुम्ही शिकवायची गरज नाही. 50,000 किडनॅपरने मागितले ना, म्हणून मी म्हणलं. हे बघा साहेब, हे मला बी सगळी चित्र वाटायला लागलंय, पण शोभाताई घरातनं गायब झाली. आम्हाला भीती वाटायला लागली. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलीला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. मला सांगा, त्या किडनॅपरचा फोन कोणाच्या नंबरवर आला होता? माझ्या फोनवरती केला होता. एक काम करा, त्यांना फोन लावा आणि पैसे तयार आहेत असं सांगा. लाव कारभार होय. लाव. फोन लागत नाही. टुई आवाज येतोय. मला दे बरं, मला दे, मी लावून बघतो माझ्या मोबाईलवरनं. बघू नंबर. अहो याच्यात दिसत नाही नीट. हा, संजय पाटील. एक मिनिट, काय झालं? फोन का कट केला? अहो, यो संजय पाटील म्हणून सेव आहे नंबर माझ्या मोबाईलमध्ये. नाही, कोण आहे संजय पाटील? कुणाचा नंबर आहे हो? अरे, शशांकरावांचा मित्र आहे संजय पाटील. मी ओळखतो त्याला. त्यो नाही असलं काही करणार. आता हे शशांकराव कोण? आमचं जावई आहे ती. हा, म्हणजे जी किडनॅप झाली ना पोरगी, तिचाच नवरा आहे. अहो, मग तुमच्या घरामध्येच गडबड आहे. म्हणजे ते शशांकराव तेच काहीतरी गडबड करतात बहुतेक. आई अण्णा, मला तुम्ही या नंबरविषयी बोलाय का नाही मग अशी? आता हिच्या मोबाईलवरती आला होता, मला काही ठाव असणार आहे. याच्यावरती नाव येत नाही ना. हो, पण अण्णा तुम्ही आधी नंबर चेक करायला पाहिजे होता ना. अरे, पण मला ठाव असतं तर मी बघितलं नसतं का लगे. नाव दिसत नाही अरे, ना. एवढा मोठा गोंधळ झाला, तुम्ही नंबर आला तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये यायची हौस आहे का? नाही, सगळे एकापेक्षा एक महानच भरलेत म्हणून विचार. आई अण्णा, तुम्ही बाहेर बसा, मी बोलतो साहेबांची. साहेब, पर्सनल होऊ नका. हे प्रकरण माझ्याशी जोडायची काही बी गरज नाहीये. गरज आहे ना. गरज कशी नाही? माणूस स्वतःची लायकी विसरला ना की हे असं होतं. नोकरांनी मालक व्हायची स्वप्न बघायची नसतात. हा, तुमचं जावई तो पण असंच श्रीमंत व्हायची स्वप्न बघत असणार, म्हणून हे असं झालं. माणूस स्वतःची लायकी विसरला ना की असा तोंडावर पडतो. तसं बघायला गेलं तर तुमची पण तीच लायकी आहे. ते नाही, मला काय म्हणायचं होतं, तुम्ही बी नोकर, मी बी नोकर. मीच माझ्या साहेबांचा नोकर आहे, तुम्ही या वर्दीचे नोकर आहात, होय की नाही? हां, फरक फक्त एवढा आहे की तुमच्याकडे ही वर्दीची पॉवर आहे आणि माझ्याकडं प्रामाणिकपणाची पॉवर आहे. हे आले तर तुम्ही यो प्रामाणिकपणा विकून बी खात्यासा, पण माझ्यासारखा नोकर यो प्रामाणिकपणासाठी जीव बी द्यायला तयार असतोय. ए शुभंकर, तोंड सांभाळून बोलायचा. तुला काही भ्रष्ट अधिकारी वाटलो का मी? हो साहेब, मी हे बोलायलाच नाही, ते तुमचं तुम्हाला ठाऊक, मला नाही ठाऊक बाबा. कसं आहे साहेब, या वर्दीतली काही लोक प्रामाणिकपणा विकून लय श्रीमंत झालेत असं म्हणतात लोक. काय आहे, या वर्दीतनं लय स्वाभिमान असतो, तोच स्वाभिमान विकून खात्यात असली लोक. तसं बघायला गेलं तर ही वर्दी की नाही लय अनमोल आहे, पण काही भ्रष्ट अधिकारी ना त्याची किंमत कवडीमोल करतात. धन्यवाद साहेब या मदतीसाठी. पुढच्या वेळी येताना 10 वेळा विचार केला जाईल.